टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। विद्याताई चव्हाण आपल्या सोबत आहे। ताई, काय सांगाल, आज राज्यपालांची आपण भेट घेतलेली आहे, काय नेमकं त्यांच्याकडे मुद्दे मांडले? नाही, राज्यपालांना आम्ही हेच सांगितलं की महिलांवरचे अत्याचार एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत। हुंडाबळीची घटना आपण जी पुण्याला बघितली वैभवीची, आणि ह्याच्यामध्ये आणि तिच्या मोठ्या जावेने केलेली तक्रार ही घेण्यात आलेली नाही। आणि महिला आयोगाचं जे पद असतं ते एका नॉन पॉलिटिकल व्यक्तीला, म्हणजे ज्याची राजकीय पार्श्वभूमी नाही अशा लोकांना द्यायला पाहिजे। कालच ॲडव्होकेट असीम सरोद यांनी सांगितलं की त्यांची मिसेस बायको आणि त्यांच्या बहिणीला सुद्धा सदस्यत्वाचं ऑफर आली होती की तुम्ही सदस्य व्हा, परंतु तुम्ही पॉलिटिकल पार्टी जॉईन करा। म्हणजे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे अनेक संघटना आहेत की ज्या महिलांसाठी खऱ्या अर्थाने 24 तास काम करतात, आणि अशा महिलांना खरं तर महिला आयोगाचं अध्यक्षपद दिलं पाहिजे। परंतु पुन्हा एकदा 3 वर्ष झाल्यानंतरही पुन्हा यांनाच रिपीट का केलं? यांचं एवढं आउटस्टँडिंग परफॉर्मन्स होता का की त्यांनी खूप चांगलं काम केलं, आणि त्या तिकडे राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष म्हणून काम करत असताना महिला आयोगाचं साईड बाय साईड त्यांनी काम ते करतायत। त्यामुळे आमचं पहिलं मागणी होती की त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर अशा व्यक्तीला द्यावं आणि जिला लॉचं नॉलेज असेल अशा लोकांना द्यावं, ही मागणी आम्ही केलेली आहे। काही दुसरीकडे पाहायला गेलं तर आज महिला आयोगाची एक बैठक आहे। विशेषतः काही सदस्यांना बोलवलेलं नसल्याने अनेक सदस्य जे बीड असेल, मराठवाडा असेल, नाराजगी व्यक्त केलेली आहे। कसं पाहतो? बरोबर आहे। मी डॉक्टर आशाताई मिरग्यांचं बघितलं, त्या सदस्य होत्या। विदर्भातल्या 2 जणी आहेत, परंतु त्यांना सुद्धा बोलवलेलं नाही आहे। तर हे जे काय चालू आहे हे सगळं मनमानी कारभार चालू आहे, आणि हा मनमानी कारभार हा दिसायला बरोबर दिसत नाही। आणि महाराष्ट्रातल्या पीडित महिलांना जर न्याय द्यायचा असेल तर निश्चितच मला असं वाटतं सगळ्यांना समान संधी मिळाली पाहिजे। आणि महिला आयोगाच्या अध्यक्षपदी हे नॉन पॉलिटिकल अध्यक्षच असला पाहिजे, कारण त्याच्यावर कुठलंही पॉलिटिकल इतर कामं नको आणि इतर प्रेशरही नको। महायुतीकडनं आता ज्या पद्धतीने महाविकास आघाडीकडनं तुम्ही शिष्टमंडळ भेटले, याच्या पुढची भूमिका काय असणार आहे? म्हणजे ज्या पद्धतीने आज पत्र दिलेत, असे अनेक वेळा समजा पत्र देऊन कारवाई नाही झाली तर आपली भूमिका काय? नाही, आता हे राज्यपाल म्हणालेत की मी त्या लोकांना बोलून घेतो आणि विचारतो कशा प्रकारे काम चाललं आहे वगैरे। अनेक मुद्द्यांवरती आम्ही चर्चा केली, राज्यपालांनी बराच वेळ दिला। ते काय करतायत ते 8-10 दिवस बघू, नाही तर आम्ही काहीतरी आंदोलन छेडू की महिला अध्यक्ष हटाव आणि महाराष्ट्र बचाव। एकंदरीत पाहिलं गेलं तर महिला अध्यक्ष हटाव और महाराष्ट्र बचाव अशा प्रकारचे या ठिकाणी आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळेस महाविकास आघाडीकडनं देण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन अमित सह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई।